नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 15वा. आता केनोपनिषदाच्या 15व्या मंत्राला आपण सुरुवात करूया. ब्रह्म देवेभ्यो विजिग्ये तस्य ब्रह्मणो विजये देवा अमहीयन्त त ऐक्षन्त अस्माकमेवायं विजयः अस्माकमेवाहं महिमेति. आता अर्थ पाहूया. त्या ब्रह्माने म्हणजे ब्रह्मवस्तूने देवांना विजय मिळवून दिला. ब्रह्म देवेभ्यो विजिग्ये, ब्रह्मवस्तूने देवांना विजय मिळवून दिला. ते देव त्या युद्धामध्ये मोठे ठरले. विजये देवा अमहीयन्त, त्यामुळे त्यांना गर्व वाटू लागला. त्या देवांना ते विचार करू लागले की हा विजय आमचाच, आम्हीच तो खेचून आणला. अस्माकमेवायं विजयः, त्यामुळे हा सारा महिमा आमचाच. अस्माकमेवाहं महिमेति, हा वरील अर्थ अगदी सोपा आहे. देवांना युद्धात विजय मिळाला, पण वास्तविक त्या ब्रह्मवस्तूनेच देवांना शक्ती पुरवली, म्हणून देव विजय प्राप्त करू शकले. पण त्या विजयामुळे त्यांचा अहंकार सुखावला, वाढीला लागला. आम्हीच महान आहोत असेच त्यांना वाटू लागले. आता ही कथा पुढे नेणारा याच मंत्राचा पुढील भाग आपण पाहूया. तद्ध एषा विजज्ञ तेभ्यो प्रादुर्बभूव तत् न व्यजानत किमिदं यक्षमिति. याचा अर्थ असा, त्यांचा तो गर्व ब्रह्मवस्तूने जाणला. मग ते ब्रह्म देवांपुढे प्रगट झाले. तेभ्यो प्रादुर्बभूव, देवांपुढे प्रगट झाले. पण देवांनी ते ओळखलेच नाही. तत् न व्यजानत, त्यांनी ते ओळखलंच नाही. त्यांना वाटले हे विलक्षण असे काय आहे? काय एखादा यक्ष आहे की काय? किमिदम यक्षमिती. त्या ब्रह्मापासून काही लपून राहील का? मुळीच नाही. देव फुगून गेले आहेत, त्यांचे गर्वहरण केले पाहिजे, ही खूणगाठ ब्रह्मवस्तूने बांधली. देव हे मानवापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे असले तरी ते ब्रह्मवस्तूला ओळखतच नव्हते. आपल्या पुढ्यात प्रत्यक्ष ब्रह्म आहे हे त्यांना कळलेच नाही. मग ते तेजस्वी असे, अद्भुत असे आहे तरी काय, याचा शोध घ्यायचे देवाने ठरवले. पुढे काय झाले तो मंत्र आपण आता पाहूया. ते अग्निम अब्रुवन जातवेद एतद्विजानीहि किमेतद यक्षमिति तथेति. अर्थ बघूया. ते देव अग्नीला म्हणाले, ते अग्निम अब्रुवन, अग्नीला ते म्हणाले, हे जातवेदा, जातवेद म्हणजे अग्नी, जन्मतः सर्व काही जाणणारा म्हणून जातवेद. हे जातवेदा, हे अद्भुत आहे तरी काय ते जाणून घे. काय हा कोणी यक्ष किंवा आणखीन कोणी आहे याचा शोध घे. त्यावर ठीक आहे असे तो अग्नी म्हणाला. तथेती म्हणजे तो ठीक आहे असं अग्नी म्हणाला. आता हा अर्थ साधा सोपाच आहे, म्हणून याच मंत्राचा पुढील भाग आपण पाहूया. तद अभ्यद्रवत तम अभ्यवदत कोसीति अग्निर्वा अहमस्मिति ब्रवीत जातवेदा वा अहमस्मिति तस्मिन् त्वयि किं वीर्यमिति अपिदं सर्वं दहेयं यदिदं पृथिव्यामिति. आता या मोठ्या मंत्राचा आपण अर्थ पाहूया. संवादच आहे हा. त्या ब्रह्मवस्तूमध्ये आणि अग्नीमध्ये झालेला हा संवादच आहे. तद अभ्यद्रवत असं म्हटले. मग तो अग्नी त्या यक्षासारख्या दिसणाऱ्या ब्रह्माकडे धावत गेला. त्यावर त्या ब्रह्माने त्याला तू कोण आहेस असे विचारले. कोसीति, तू कोण आहेस असे विचारले. त्यावर अग्नी आहे मी, मला जातवेद असे सुद्धा म्हणतात असे गर्वाने अग्नीने सांगितले. जातवेदा वा अहमस्मिति, गर्वाने अग्नीने सांगितले. तेव्हा मग ब्रह्माने विचारले, तसे असेल तर तुझे काय सामर्थ्य आहे सांग पाहू,
तस्मिन् त्वयि किं वीर्यमिती, काय सामर्थ्य आहे सांग बघू. अग्नी म्हणाला, हे सर्व काही मी जाळून भस्मसात करू शकतो. अपिदम सर्वम दहेयम यदिदम पृथिव्यामिती, हे सर्व काही मी जाळून भस्म करू शकतो, या पृथ्वी तलावर जे काही आहे ते सगळे, असं अग्नीने सांगितलं. आता ही एक कथाच आहे, त्यामुळे जास्त विवेचन करण्याची काही आवश्यकता नाही आहे. मग या गोष्टीचा पुढचा भाग आपण लगेच पाहूया. तस्मै तृणम निदधौ एतद्दहेती तद उपप्रेयाय सर्व जवेन, जव म्हणजे वेग, तद न शशाक दग्धुम सतत एव निववृते नैतदशकं विज्ञातुम यदेतद यक्षमिती. आता ही गोष्टीचा पुढचा भाग पाहूया. त्या ब्रह्मानं विचारलं होतं अग्नीला, तू काय करू शकतोस, काय तुझा पराक्रम आहे, सामर्थ्य. त्यावर अग्नीनं सांगितलं, हे सगळं मी जाळू शकतो. मग ब्रह्मानं काय केलं, त्या ब्रह्मवस्तूनं त्या अग्नीपुढे एक गवताची काडी टाकली. जाळ हे, असे सांगितले. एतद्दहेती तस्मै तृणम निदधौ एतद्दहेती, जाळ हे, असे सांगितले. त्यावर सर्व शक्तीनिशी अग्नी त्या गवताच्या काडीवर धावून गेला, पण त्याचा इवलासा भागही तो जाळू शकला नाही. तद उपप्रेयाय सर्व जवेन, सर्व शक्तीनिशी, जव म्हणजे वेग, सर्व शक्तीनिशी सर्व वेगानिशी तो अग्नी धावून गेला त्या काडीवरती गवताच्या. तद न शशाक दग्धुम, पण त्याचा इवलासा भागही तो जाळू शकला नाही. सतत एव निववृते, खजील होऊन मग तो अग्नी परत देवांकडे आला आणि म्हणाला, हे जे काही अद्भुत असे आहे ते मी जाणू शकलो नाही. नैतदशकं विज्ञातुम यदैतद यक्षमिती, हे काय आहे ते मी जाणू शकलो नाही, असं देवांना त्यानं सांगितलं. गोष्ट अजून पुढे आहेच, पण आत्तापर्यंतच्या भागाचे सार असे की या जगामध्ये, विश्वामध्ये कितीही सामर्थ्य आणि अहंकार असला तरी त्या ब्रह्मवस्तूच्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही. वास्तविक अग्नीच्या छोट्याशा ठिणगीने काही वेळा सर्व काही भस्मसात होते, अगदी छोट्याशा ठिणगीने. पण आपणच काही वेळा कचरा, पालापाचोळा जाळू बघतो, त्यावेळी 10 काड्या ओढल्या तरीसुद्धा ते काही वेळा नीट पेटत नाही. मग ओलं असतं म्हणून म्हणा किंवा आणि काही. म्हणजेच जे त्या ब्रह्माने ठरवलं असेल तसेच घडते. अहंकाराने मी हे करीनच असे जर कुणी म्हणेल तर ते त्याला शक्य होईलच असे नाही. ब्रह्माच्या मनात असले तरच शक्य होईल. पूर्वी म्हातारी माणसे म्हणायची पहा, की त्याच्या इच्छेशिवाय पान देखील हालत नाही. त्याच्या म्हणजे भगवंताच्या किंवा ब्रह्माच्या इच्छेशिवाय पान देखील हालत नाही, असं त्यांना म्हणायचं असावं. तोच अर्थ या कथेत अभिप्रेत आहे. अजून कथा संपलेली नाही आहे. त्याचा पुढचा भाग आपण पाहूया पुढील भागात. हरिओम तत्सत. भाग 15 समाप्त.